तेवढा माहित असून काय रस्ता खराब आहे तरी तो दरवर्षी बिना चपलाने जात असतो. बरोबर बरोबर. त्यांच्यामुळे माझ्या खूपच खरं सांगतो तुम्हाला मी माझ्या हॉटेलात खूपच वाढ झालेली आहे. गणपती बाप्पा. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज 29 तारीख आणि मागे गणपती निमित्त आमच्या गावातून 2 पालख्या निघत असतात, पदयात्रा निघत असतात. आपण गेल्या वर्षी पदयात्रेमध्ये सामील झालो होतो. नवपाडीतून निघते, ती जाते श्री क्षेत्र बल्लाळेश्वर, पाली येते. 3 दिवसाचा प्रवास असते. तो गेल्या वर्षी मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे. आणि दुसरी म्हणजे सुरकीच्या पाड्यातून निघत असते, ती जात असते जी टिटवालला. तर ते दोन्ही पालखी 16 गावातून निघणार आहेत. ते सर्वांना तुम्हाला भेटवतो. आणि आपल्या नवपाड्यातून जी पालखी निघते कृपालू गणेश मंडल, त्याचा यंदा 20वा वर्ष आहे. तर तो जल्लोष तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि दुसरी पालखी सुरकीच्या पाड्यातनं ती माझ्यासाठी नवीन असणार आहे. आणि त्याच्यात मी ऐकलं आहे महिला सदस्य सुद्धा जातात. तर सर्वांना भेटवतो तुम्हाला मी. तर चला टाइमपास न करता व्लॉग सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 9 वाजायला आलेत आणि आपली पालखी आहे ती कस्टम जवळ आहे, म्हणजेच आपल्या करंजा मार्केट जवळ. तिथून आता निघणार आहेत आणि सर्व महिला परिवार आपल्यासोबत आहेत. कृपालू गणेश मंडल करंजा उरण ते श्री क्षेत्र पाली सर्व मंडळाला तुम्हाला भेटवतो थोड्याच वेळात. आपल्या समोर आता मंडळाचे सर्व ज्येष्ठ आहेत. तर त्यांना विचारूया, मंडळाला आज 20 वर्ष पूर्ण झालीत, तर कसं वाटतंय? काका नाव सांगा आपल्या पहिले. भालचंद्र ठाकूर. भालचंद्र ठाकूर काका आहेत. कसं वाटतं 20 वर्ष झाली? मला 13 वर्ष झाली. नाही, मंडळाला आपले 20 वर्ष झालीत. व्यवस्थित सर्व. तुम्हाला तुमचा 13वा वर्षाचा प्रवास आहे. कसं वाटतं तुम्हाला? आता 13वा वर्ष तुम्ही कंटिन्यू चालताय. लय भारी. मंडळाचं नियोजन कसं असते? चांगलं व्यवस्थित एकदम. असं नियोजन कुठं पाहिला नाही मी. म्हणजे भरपूर असतं. हो, खाया पियाची काय टेन्शन नसते. गेल्या वर्षी मी सुद्धा होतो. काही टेन्शन नाही. बिंदास डबल घ्या, ट्रिपल घ्या, सर्व काय टेन्शन नाही खाया पियाचा. ठीक आहे. प्रदीप नागवा. कसं वाटतंय मंडळाला 20 वर्ष झाली? खूप छान वाटतंय. सगळ्यांची व्यवस्था एकदम चोख असते. सर्व झेंडा घेऊन चालतायत. प्रवास कसा असणार आहे आपला? प्रवास आता खांडीवर नाही जात, कासावल्या मार्ग जाणार आहोत आपण ना. ठीक आहे, चला धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. आपल्या समोर आता आपला सर्व मित्र परिवार आहे जो आपल्याला नेहमी सपोर्ट करत असते. आणि त्यांचा गरबा वगैरे तर तुम्ही बघत असाल.
तर आपल्या समोर दादा आहे. दादा आपलं नाव सांग. प्रियेश कोले. प्रियेश कोहली दादा आपल्या समोर. आणि दादा या मंडळाला 20 वर्ष झाली, तर कसं वाटतं तुला आता? मस्त वाटतंय, लय भारी वाटतंय. लय बरे वाटत. तुझं वैयक्तिक कितवं वर्ष आहे? माझा 15वं वर्ष आहे वैयक्तिक. तुझं 15वं वर्ष. आणि 15वं वर्ष तू चालत असतस, तर मंडळाचं नियोजन कसं असेल? मंडळाचं नियोजन तुला कसं वाटतं? एक नंबर असते, भारी असते. भारी तुम्ही असते ना? येऊन बघा तर तुम्हाला समजेल. बरोबर आहे, बरोबर आहे. मी गेल्या वर्षी आलो होतो, पण यंदा काही कारणामुळे मला याला जमला नाही. पण बरोबर तुमच्या चेहऱ्यावरती तो म्हणजे सर्व आनंद दिसतोय, कारण का आपण वर्षानुवर्ष या सोल्याची वाट बघत असतो. तो सोला आज कुठेतरी पूर्ण होता, म्हणजे आज तो दिवस आलेला आहे. तर सर्वांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत आहे. आणि सर्व मस्त बघा टी शर्टचा पॅटर्न दाखवत होता आपले पाठीफीर. बघा असा टी शर्टचा पॅटर्न आपले. ठीक आहे. मोरया. मंगल मूर्ती मोरया. बल्लाळेश्वर महाराज की जय. उंदीर मामा की जय. मस्त. धन्यवाद दादा, धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. आरामाचा काळजी घ्या स्वतःची. हाय, तू पण चाललास? नाव काय तुझा? यो पण चालत चाललाय. अरे मस्त. नीट जा. गणपती बाप्पा मोरया. नाव काय तुमचा? राजेंद्र कोहली. करंजाच्या कुठल्या पाड्यातले? कोंढरी पाड्यात राहते आता. कुठले? कोंढरी पाड्यात राहते. कोंढरी पाड्यातले आहेत बघा. म्हणजे सर्व आपले पाड्यातले एकत्र येऊन हा सर्व सोला पूर्ण करत असतात. म्हणजे 7 पाड्यातले सर्व पदयात्री मिळून तुम्ही जात असताय ना? किती वर्ष आहे तुमचा? 12वं वर्ष. 12 वर्ष. आणि मंडळाला 20 वर्ष झाली, तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगला वाटते. सोय पण चांगली आहे, सर्व चांगलं आहे. चालू आहे, चालू आहे. ठीक आहे, धन्यवाद काका. गणपती बाप्पा. आता आपल्या पाड्यातली सर्व मंडळी भेटले, आपल्याला पदयात्री भेटलंय. आणि मी काय म्हणतोय, सर्व 7 पाड्यातली एकत्र येऊन हा सर्व सोला पूर्ण करत असतात पदयात्री. बरोबर बोललो ना? तर आपल्याला आगरी पाड्यातले पदयात्री भेटलेत. आणि साईराम स्वतः आपल्यासोबत दिंडीला सुद्धा असतात शिर्डीपर्यंत. तर तुम्हाला हा या पालखीमध्ये कितवा वर्ष आहे? हा पहिलाच वर्ष माझा आहे. पहिले वर्ष आलीत. म्हणजे तुम्ही मित्र परिवार आहे म्हणून तुम्ही आलात का काय? बरोबर, मित्र परिवार आहे. आपल्या गावातून निघते दिंडी. मग सर्वजण आपल्या सोबत जातात, म्हणून आम्ही सोबत निघालो. सर्वांच्या सोबत निघाले. तुम्हाला शिर्डीचा चालण्याचा अनुभव किती वर्षाचा आहे? 17 ते 18 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या समोर योगेश आहे. योगेशचा किती वर्ष चालतेस तू? 19 वर्ष पदयात्रेमध्ये चालतंय. पण पदयात्रेला आज 20 वर्ष होत आहेत. तर तुला कसं वाटतं? तू 19 वर्ष चालतोय, नियोजन चांगलं असेल म्हणून तर तू 19 वर्ष सतत सोबत चालत आहेस. तर कसं वाटतं 20 वर्ष पूर्ण झालीत आपल्या पदयात्रेला? एक नंबर वाटतंय. किती वर्षाचा प्रवास आहे तुमचा या पालखीमध्ये? 15 वर्षाचा. कसं वाटतंय? आणि तुमचा मुलगा कुठे गेलाय? फिरायला गेलाय. तो देखील याच्यात सामील असते. पण काय कुठे गेलाय तो? कर्नाटक. म्हणजे खालती सर्व केरळ विरळ करून येतील ते सर्व मित्र परिवार गेलेले आहेत. मुलगा फिरायला गेल्यामुळे हा येऊ शकत नाही. मला खंत नक्की जाणवेल. हा, म्हणजे तुम्ही येत नाही, पण ते आपले भरपूर आहे. बरोबर पदयात्रेच्या दिंडीमध्ये आपले साई पदयात्रेमध्ये पण चालत असतात. आणि अनुभव पण ते एक लक्षात घ्या, वेळात वेळ काढून ते तुम्हाला सोडण्यासाठी आलेले आहेत. तर ठीक आहे. अशोक दादा आपल्या समोर काय बोलशील पदयात्रेबद्दल? कितवा वर्ष आहे तुझा? 15-16 वर्ष आहे. वर्षानुवर्ष आपण या दिवसाची वाट बघत असतो की मांगीगत पद्धतीने आणि आपली पदयात्रा निघेल. तो आज दिवस आलेला आहे, तर तुला आज दिवसासाठी काय बोलशील? बोलू तेवढं कमीच आहे. बरोबर बोलू तेवढा कमी. मस्त उत्तर दिलं दादानी. काय कारण का या सोल्याबद्दल आपण शब्दाने सांगू शकणार नाही. असं हे सर्व सोला असतो. तर त्याच सोल्याची आपण वर्षभर वाट बघत असतो. तोच आज सोला कुठेतरी पूर्ण होत आहे. तर चला आता आपण पालीला बल्लाळेश्वर यांच्या दर्शनाला चाललो. तर त्यांना येतो आपला आवाज घ्यायला पाहिजे ना? तर जोरात आवाज आला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. आपल्या समोर आता सर्व यंगस्टर आहेत. तसा मी पण यंग आहे, पण आता समोर आपले सध्या यंगस्टर आहेत. मित्रांनो नाव सांग तुझा? मंथन कोहली, दुर्वेश कोहली. मंथन कोहली, दुर्वेश कोहली, भावेश, स्वयं कोहली. तर सर्व मित्रपर्या सोबत चालतायत. आणि भावेशनी चप्पल नाही घातले, बिना चपलाने तो चाललाय. त्याला आपण नंतर भेटू. दरवर्षी जात असतो तो बिना चपलाने. गेल्या वर्षी त्याला पण घेतला होता. काय म्हणशील तू? आता तू यंग आहेस आणि या यंग पिढीमध्ये आता मोबाईल सोडून कुठं जाता येत नाही, पण तू आता चालत चाललास, तर तू काय म्हणशील? पहिल्यांदा चालू या वर्षी पहिला वर्ष आहे. मित्राचे मुलं असं चाललोय, बघू आता कसं आहे. पहिल्यांदा बरोबर, त्याचं पहिला वर्ष आहे. तुला शुभेच्छा. असं आज पहिला वर्ष आहे. आणि आता आपल्या पदयात्रेला जसे 50 वर्ष होतील 100, तसे तुझे वर्ष वाढत ठेव. आता आपण भावेशकडे जाऊया. भावेश दरवर्षी तू श्रद्धेने बिना चपलाने पालीला जात असतो पदयात्री. तर काय तुला म्हणजे त्रास वगैरे होते काय?
काय त्रास नाही होत. त्याचा रस्ता तिकडचा त्या साईडचा रस्ता थोडा म्हणजे पायावर खराब आहे थोडी. काम चालू असल्याने ते डांबर वगैरे सगळा चिपकते पायाला. बरोबर. आणि तेवढा माहित असून काय रस्ता खराब आहे तरी तो दरवर्षी बिना चपलाने जात असतो. तर काय म्हणशील यंदा आपल्या पालखीला म्हणजे आपल्या दिंडीला म्हणजे पदयात्रेला 20 वर्ष पूर्ण होतात, तर तुला कसं वाटतं? तुझं वैयक्तिक कितवं वर्ष आहे? माझा 6वं वर्ष. 6वं वर्ष आणि तू 6 वर्ष बिना चपलाने जात असतोस, तर कसं वाटतं तुला आज? मनात खूप आनंद होते. असं म्हणजे गणपतीचं हे असलं का म्हणजे पालखीचा दरवर्षीचा सोहळा असला तुला आनंद होतोय. तर ठीक आहे, चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. गणपती बाप्पा. आता गाजवशील मग? गाजवणार आपलं तोच जल्लोष, तोच उत्साह गणपती बाप्पाच्या दारात. मस्त. चला नीट जा. नाही काम सूट आहे काय? तर भाई संसारी झालाय, काम वाढलाय म्हणून येत नाही. ये मग भेटू. नीट जा. काळजी घे. काळजी घे. काळजी घेऊ. तुम्ही आहो ना? हो 100%. कोंढरी पाड्यामध्ये हनुमान मंदिराजवळ पोहोचली आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे बघा. नाश्ता, चहा आणि पाण्याची बॉटल. हाय, शाळेत नाही गेलास? परीक्षा आहे. सर्वजण चालल्या. या बाजूला चहाची व्यवस्था. हाय, शाळा आहे की नाही? पेपर आहेत? झालं पेपर. ओके. स्काउट गाईडचा युनिफॉर्म घालून आहेत त्या. नमस्कार. गडबड चालू आहे सगळीकडं. सेवा करतात सर्व आई लोक. शेंडे बघा किती मस्त आहेत तिच्या. हाय. सगळ्या पोरांची मजा आहे. हॅलो पब्लिक, नमस्कार. हॅलो पब्लिक. वाढत चाललंय जसं कासवल्याकडे जाईल ना पालखी, तशी आपली पदयात्रा वाढत जाईल. मंदिराला भेट दिली आणि आता आरती चालू आहे. आरती करून आपण कासवल्या मार्गे निघणार आहोत आणि आपल्या मंदिराचं काम चालू आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्व पदयात्री. पियुष तू पण आहेस? किती दिंड्या करतास? एवढा सगळा पुण्य तू एकटाच घेतास का काय? असं आहे का? बरोबर आहे. तू असा म्हणजे पाठी गप उभा राहून माझ्यापासून लपू शकणार नाही. ते शिर्डीला सुद्धा पायी चालत असत. आता तुम्हाला पालीच्या पदयात्रेमध्ये दिसत आहेत. तिसरं वर्ष. हा, अरे गेल्या वर्षी आपण भेटलो. बरोबर बरोबर आहे. सर्व आहेत बघा आपल्या समोर. गणपती बाप्पा मोरया. सुखाचा प्रवास आपला सुरू झाला आजपासून ना. कसा वाटत तुला? हा, जबरदस्त वाटतं. एकदम व्यवस्थित ना. ठीक आहे. 20वा वर्ष. यंदा तुझा किती? माझा यंदा 5वा वर्ष आहे. 5वा वर्ष झालंय बघा. सर्व मंडळी आपले बसलेले आहे.
नमस्कार. 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 सर्व बसलीत बघा. गणपती बाप्पा. सर्व मंडळी आता आपली व्यंकटेश बुवा यांनी सांगितलेलं आहे की सर्वांना जमायचं आहे. कशा कार्यासाठी जमायचं आपल्याला? आपल्या दिंडीचे एक सभासद प्रकाश कोळी यांचं दुःखद निधन झालं, अचानक झालं तरुणपणी. आणि ते दरवर्षी म्हणजे दिंडीला येतात, मजा करतात, जेवण पण वाटतात, भजनामध्ये पण नाचत होते. व्हिडिओ बघितल्यात असेल. अचानक त्यांचं दुःखद निधन झालं 1-2 महिन्यापूर्वी. म्हणून त्यांना आज आपण श्रद्धांजली देऊ आपल्या मंडळातर्फे. त्यांच्या कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी होऊ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ, त्यांच्या आत्म्याला शांती देऊ. म्हणून इथं 2 मिनिटं आता उभे राहून सर्वांना श्रद्धांजली देऊ. ओके. ओम शांती. तर मंडळी, कृपालू गणेश करंजा उरण ते पाली पदयात्रा 2025 आजचा 20वा वर्ष आहे. आणि आज आपल्या मंडळामध्ये आपल्याला एक माणूस म्हणजे आपला हिरा हरवलेला आहे मंडळातला, प्रकाश सुरेश कोळी. तर त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्व मंडळ सहभागी होऊ आणि त्यांना 2 मिनिटं उभे राहून त्यांच्या आत्म्यासाठी, शांततेसाठी आपण श्रद्धांजली वाहूया. एक साथ सावधान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण पोचलोय कोली कोंढरीमध्ये प्रेसदादा यांच्या घरी. दरवेळी नाश्त्याची व्यवस्था केलेली असते प्रेसदादांच्याकडून. आणि पालखीचं आगमन मोठ्या थाटात साजरी करत होते बघा. टेबल वगैरे श्री गणेश लिहिलेलं आहे आणि सर्व बघा दादा लोक आहेत. रांगोली काढण्यात आलेली आहे आणि फुलांचा इथं पाऊस पाडला जाईल वरून असा. भारी वाटतं इथं आल्यावर पालखी. तर तुम्ही थोड्याच वेळात बघाल सर्वजण. नमस्कार. दादासांच्या घरासमोर आहोत आपण आणि ते दरवर्षी अशी सेवा करत असतात आणि पालखीचं आगमन एकदम थाटात साजरा करत असतात. आता सध्या ते गडबडीत आहेत. पालखी आता आपल्या थोड्याच वेळात निघणार आहे. तर अशी सेवा तुमच्या हाती घडू दे पुढच्या येणाऱ्या वर्षात. यंदा 20वा वर्ष आपला. अजून 50-100व्या वर्षी सुद्धा अशी तुमच्या हातून सेवा होते ही देवाकडे इच्छा मांडतो. ठीक आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मोरया.
सगळा सर्व आपला मित्र परिवार निघाला. तू पण चाललास? अरे किती दिंड्या करतस? हो, मुंबईच्या पालखीन पण गेलता तो जयेश दादा आणि यो पण चाललाय. तुमची मजा आहे. बोला चला गणपती बाप्पा बलालेश्वर महाराज की. आपल्या समोर आहे द्रोणागिरी हॉटेलचे मालक. आता कितवा वर्ष आहे तुमचा? तिसरा वर्ष आहे. तर 3 वर्ष ते आपले मंडळाची सेवा करत आहेत. ते स्वतः कारसेवक पण असतात आणि आपले पदयात्री पण असतात. तुम्ही चालताय पण आणि सेवाही करताय, दोन्ही करतायत ते. तर कसं वाटतं आज आपल्या मंडळाला 20 वर्ष झाली आणि तुमचा आता कुठेतरी हातभार लागतो आपल्या मंडळासाठी? कारण का दरवर्षी तुम्ही हॉटेल जवळ गेलात किंवा वडापाव वगैरे देत पण असं आता स्वतः वडापावची सेवा तर सध्या करत आहेत. कसं वाटतं 20 वर्ष झाली? मस्त देवाच्या आशीर्वाद एकदम चांगला आहे. हा, आणि 4 दिवस आपले मस्त देवाच्या नावाने आपण जातो. त्यांची कृपा आहे, ते आरामात आपल्याला दर्शन देतात. बरोबर. आणि त्यांच्यामुळे माझ्या खूपच, खरंच सांगतो तुम्हाला मी, माझ्या हॉटेलात खूपच वाढ झालेली आहे. बरोबर. आणि अशीच वर्ष पण वाढू दे आणि तुमच्या हॉटेलची बरकत पण होऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बाबा की जय. व्लॉगच्या स्टार्टलाच तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे आपल्या गावातून 2 पालख्या निघत असतात. एक नावपाड्यातून आणि सुरकीच्या पाड्यातून. आता तीच पदयात्रा आपल्या सोबत येताना दिसते. सर्व दुर्वेश्वर, सर्व पदयात्री मित्र परिवार आपल्या समोर आहे. आणि टी शर्टचा पॅटर्न दाखव आपल्या. 8वा वर्ष आहे. श्री महागणपती दर्शन पदयात्रा मस्त. 8 वर्ष झालीत. तुझा किती वर्ष आहे? माझा 8वाच वर्ष आहे. मस्त बघा, 8वा वर्ष आहे. कसं वाटतं? 8 वर्ष पूर्ण झाली, सुखाचा प्रवास आपला. आणि पहिल्या वर्षी आनंद आला म्हणून दरवर्षी जायचं ठरवलं. ठीक आहे, बरोबर. सर्व मित्र परिवार आहे पण ते आता सध्या मास्क वगैरे घातलेत आणि पलतायत ते बघा. पायाला दुखापत झाली. कोण? पायाला लागलं तरी आणि आवड. बरोबर. चेहरा तरी दाखव. एवढा देवाने चांगला चेहरा दिला तरी लपतंय. ओके, चला. पालखी सुद्धा आपल्या इकडे आलेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्व बघा, महिला पदयात्री पण असतात ना आपल्या मंडळामध्ये. हो, सर्वांना भेटवतो तुम्हाला आता. चल नीट जा. भेट. नमस्कार. तुम्ही चालत चालल्यात? 3 दिवस तुम्ही पदयात्रा करणार आहात ना? आणि कितवा वर्ष आहे तुमचा? 8वा वर्ष आहे. पदयात्रेचा 8वा वर्ष आहे. तुमचा वैयक्तिक तुझा पहिला दुसराच असेल ना? तुझा तिसरा आहे. तुमचा ताई 6वा वर्ष आहे. 6 वर्ष जात आहे तुम्ही. कसा म्हणजे नियोजन कसं असते मंडळाचा? मस्त असते ना? ठीक आहे. आणि अजून वहिनी तुम्ही पण चालत जात असताय. आणि आमची स्मिता वहिनी नाही ना यंदा? नाही यंदा. कसं आहे तुमचा कितवा वर्ष आहे यंदा? 8वा वर्ष आहे. कसं वाटतं मंडळाला 8 वर्ष आलीत? तुम्हाला 8 वर्ष आलीत? ओके. ताई तू पण चाललीस? हा, ठीक आहे. चला. कितवा वर्ष आहे दादा? 8वा वर्ष आहे. 8 वर्ष आहे. कसा नियोजन असं आपला रूट कसा असणार आहे? रूट आता आम्ही इथनं जाणार. ते पहिलं आमचं चिरलेलं जेवण असते, दुपारचं जेवण, आणि संध्याकाळी आमची वस्ती खारघरला असते. आणि जी दुसरी दिंडी येते ती पण टिटवाळ्याला जाते. त्यांची वस्ती दिवाळ्याला असते. म्हणजे आपली सुरकीच्या पाड्यातून एकच जाते ना? आणि नंतर दुसरी वस्ती कुठं असते आपली? कल्याणला. आणि तिसरी डायरेक्ट. ठीक आहे, मस्त नियोजन असते. दुसऱ्या दिवसाचा आमचा दुसरा जेवण असतो ना दुपारचा, तो आमचा दैसर मोरीला असतो. ओके. आणि आमचा जरासा पल्ला थोडा लांबचा आहे. म्हणजे आम्हाला शेवटच्या दिवशी आम्हाला जवळचा पल्ला आहे. म्हणजे शेवटच्या दिवशी फक्त 15 किलोमीटर चालायचं. म्हणजे तो तुम्ही कमी ठेवलात. आधी तुम्ही आपला जास्त प्रवास आहे. शेवटच्या दिवशी आम्ही थोडा कमी प्रवास ठेवलाय, कारण का तिथे जाऊन आम्हाला पालखी सोबत नाचायचं असते. बरोबर. आपल्याला एन्जॉयमेंट करायची असते. म्हणून आम्ही थोडासा कमी पल्ला. बरोबर. आणि सुयोग आपल्या समोर आहे. धन्यवाद दादा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. आपला छोटा पदयात्री. तू पण चाललास? नाव काय बाबू तुझा? मी इथं नाव आहे त्याचं. आणि चालल्यासोबत
दोघं चाललेत, तुम्ही वडील आहात, तुमच्या पावलावर पाऊल मुलगा टाकते, तुम्हाला कसं वाटतंय? आनंद वाटते, कारण का आता सर्व मुलं आपली मोबाईल मध्ये व्यस्त आहेत आणि तुमचा मुलगा तुमच्या सोबत आता पदयात्रेला चाललाय, तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. तुमचा किती वर्ष आहे पदयात्रेमध्ये? माझं 8वं वर्ष. आम्ही 8वं वर्ष आहे आणि मंडळाला सुद्धा 8वं वर्ष. म्हणजे त्या 8 वर्ष ते हा, म्हणजे तुमचा पदयात्रेचा अनुभव भरपूर आहे, म्हणजे चालतंय. 20 वर्ष आले आणि तुम्ही शिर्डीला कधी गेलात चालत? पण तुम्ही 20 वर्ष म्हणजे यापूर्वी कशात जायचात? टिटवालला जायचात. पण हा ठीक आहे, चालेल, धन्यवाद. नाव काय साहेब तुमचा? निलेश कोली. ठीक आहे दादा आहे आपल्या समोर. 8 वर्ष आले, तुला किती वर्ष आहे? मला 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष. आणि काय बोलशील नियोजन आपल्या मंडळाचा? नियोजन बोलण्याचं झालं तर वासुदेव कोळी यांचं अतिउत्तम नियोजन असतं. म्हणजे जिथं जे पाहिजे तिथं तो पुरवत असतो आणि देत असतो. आणि येणाऱ्या दिंडीतील सदस्य असं त्याला कोणताही अडचण, कोणती काय गरज असेल, काय असेल, तर तो तिथं पुरेपूर उपलब्ध असतो. म्हणून तर मी बोलतो की वासुदेव कोळी यांचं नियोजन अतिउत्तम आहे आणि मला तर या दिंडीमध्ये येऊन खूप चांगलं वाटतंय. ओके, धन्यवाद दादा. नाव काय आपला? दयानंद कोळी. ओके, धन्यवाद. गणपती बाप्पा. चला, पदयात्री निघालेत एक सोबत. मग खोपट्या मार्गात तुम्ही ते खोपट्या मार्गात जातील आणि म्हणजे खोपट्यावरनं जातील आणि तुम्ही सरळ जाल ना? ठीक आहे, ठीक आहे, नीट जा, काळजी घ्या. गणपती बाप्पा नीट जा. चलो गणपती बाप्पा मोरया. देवा ठिकाणी चाललोय, देवाचं नाव घ्यायचा. सुरकीच्या पाड्यातून जाणारी पदयात्रा आहे, त्यांच्या अध्यक्ष आता आपल्या समोर आहेत. वासुदेव काका बोलू शकते मी, कारण का माझ्या वडिलांचे मित्र सुद्धा आहेत आणि ते अध्यक्ष सुद्धा आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण सर्वांकडून ऐकला का त्यांचं नियोजन भारी असते, तर त्यांच्या स्वतःकडून ऐकूया काय कसं होतंय तुमच्याकडून. गेले 8 वर्ष तुम्ही हा सर्व नियोजन करत असताय आणि उत्तम सोयी देत आहे. तुमच्यात मध्ये महिला पदयात्री सुद्धा आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला आणि कसं नियोजन करताय तुम्ही? नियोजन असं आहे की आम्ही आमच्या मध्ये सर्व यंगच जनरेशन आहे. म्हणजे 20 ते 40च्या घरात मीच एकटा रिटायर माणूस आहे. बरोबर. तर ॲक्च्युली त्या पोराने पुढाकार घेऊन हे चालू केलं. पण त्याने मला सांगितलं का तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला मार्गदर्शन करा. त्यानुसार मी गेले 8 वर्ष त्यांना मार्गदर्शन करतो आहे. याच्यात विशेष माझं असं कार्य काही नाही, पण मुलांचा पुढाकार आहे आणि बरीचशी मुलं कामाला असल्यामुळं सर्व काय एकासोबत येऊ शकत नाही. बरोबर आहे. तर बरेच जण आम्हाला खारघरला जॉईंट होतात. पहिली वस्ती आमची खारघरला असते, दुसरी वस्ती तिसाई कल्याणला असते. मग काही मुलं तिथं जॉईंट होतात. मग तिथून आमचा मॉप एक 100-125. बरोबर. आणि यंगस्टर जास्त आहेत. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जी यंग पिढी आहे त्यांची तुम्हाला भरपूर साथ आहे. पण आणि जास्त पदयात्री यंगच आहेत तुमच्यात. आणि दुसरी गोष्ट अशा महिला सदस्य पण तुमच्यात जास्त आहेत, म्हणजे महिला पदयात्री पण तुमच्यात जास्त आहेत. तर त्यांचं नियोजन कसं असते, म्हणजे त्यांची सोय कशी असते? त्यांचं सगळं सेपरेट सोय असते. म्हणजे लेडीजसाठी आम्ही जिथं वस्ती करतो तिथं वेगळे त्यांना व्यवस्था केलेली आहे. म्हणजे वॉशरूम वगैरे त्यांचा महत्त्वाचा म्हणजे प्रॉब्लेम होते तो फक्त वॉशरूम साठी, तोच महत्त्वाचा विषय आहे. आणि ते तुम्ही चांगली सेवा त्यांच्यासाठी करत आहात. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे यंगस्टर तुमच्यात जास्त आहेत आणि तुम्हीच जास्त त्यांच्यात एजवाले आहेत, म्हणजे 60 अप आहात. तर म्हणजे त्यांचं म्हणणं कसं असते काय, आपण अनुभवी व्यक्ती कोणता तरी पाठिंबा आपल्याला तो तुम्ही साकारताय, रोल तुम्ही साकारताय तुम्ही. तर आता 8 वर्षाले तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. ईश्वर त्यामुळे आपल्या बाप्पाची सेवा करायला मिळतोय आणि त्या निमित्ताने सर्वांना पदयात्रा घडतोय. बरोबर आहे. म्हणजे माझ्या निमित्ताने काय होईना, पण सर्वांना यात्रा घडतोय ह्याच्यात मला समाधान आहे. आणि महिला पदयात्री पण तुमच्यात जास्त संकेत आहेत, तर त्यांच्यासाठी काय बोलाल? म्हणजे भरपूर म्हणजे ते उत्साहित आहेत सर्व, तर काय म्हणाल? त्या पण 25-30ल्या घरातल्याच आहेत आणि त्याच्यात माझ्या सुना मुली सगळ्या. हो, सर्वांना भेटलो मी. हो, तर त्या 20 जणी आहेत आणि टेम्पोमध्ये एक 10 जणी एजेड ज्यांना चालू शकत नाही, ती पण आमच्यातलीच आहेत. पण ती लोक टेम्पोमध्ये येतात, ती सेवा करायला असतात. मी जेवढी ईश्वराची सेवा कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं योगदान मिळणारच आहे. त्याची अपेक्षा न ठेवता तुम्ही जर कार्य केलं तर ते देणारा तो आपोआप सगळं काही देत असतो.
पण मनोभावे आपण ते केलं पाहिजे. आता मी आणि माझी बायको एकदम म्हणजे त्याच्यात तल्लीन होऊन आम्ही ते काम करतो. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला कुठलाही स्वार्थ न ठेवता आम्हाला त्याच्यात बरचसं कष्ट पडते दोघांनाही. बरोबर. पण ते आम्ही करतो. आणि जो काय पदयात्रेचा प्रवास आहे तो व्यवस्थित सुखरूप व्हावा ह्याच विचाराने आम्ही सगळं कार्य करत असतो. बरोबर आहे. आणि असंच कार्य तुमच्या हातून पुढच्या अजून 8वा वर्ष आहे, अजून 80 वर्ष तुमच्या हातून होऊ दे हीच इच्छा आहे. चला भेटूया. धन्यवाद तुमची वेळ दिल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आरामाचा काळजी घ्या. हो. तर चला पोचलोय घरी. आणि हितेनचा व्लॉग एंड करण्यामध्ये मी माझा व्लॉग एंड करायचा विसरलो, तर घरी येऊन एंड करतोय व्लॉग. दोन्ही पदयात्रा मंडळाच्या पदयात्रेने तुम्हाला भेटवलं. आणि पदयात्रेचा सोहळा होता, म्हणजे यात्रेचा सोहळा होता, तो तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. व्लॉग कदाचित मोठा झाला असेल, कारण का 2 गावातून पदयात्रा निघतात. व्लॉगच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला म्हणालो होतो, आणि ते दोन्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. सर्व पदयात्रींना भेटवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. तर कोण माझ्याकडून चुकून राहिला असेल, कारण का गावातून जात असतात, कोण कुठे बसतो, कोण कुठे असतो, तर कदाचित राहून जाते. आणि बरेच जण आहेत ती हळूहळू भेटत आहेत कासवल्यापर्यंत जाऊन. कधी कधी कोण कासवल्यामध्ये येतोय, म्हणजे सर्वजण एकत्र येऊन जात असतात एंडिंगला. तर दोन्ही एकत्र करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्लॉग कदाचित थोडा मोठा होऊ शकते. त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यांना दोन्ही पदयात्रेनं आपल्या चॅनलच्या वतीनं शुभेच्छा. सुखाचा प्रवास त्यांचा सुरू झाला, आनंदाचाच असणार आहे 100%. तर व्लॉग एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. वेळात वेळ काढून लिहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.